नहीं जाको, किधर नहीं जाने का बाबू, किधर नहीं जाने का। तू इधर कब्जे में अभी मेरे, हाय तेरे को किधर नहीं जाने का अभी। तू मेरा बाबू है अभी, प्राणी प्रेमी. तू मेरा बाबू ही बन के रहेगा अभी। खूप वेळा मना केलं मांजर घेऊन यायची नाही घरी, आणि खूप वेळा त्याने तेच केलं. आणि हे कसं आहे, एकदा प्रेमात पडलं ना या प्राण्यांच्या की त्यांना लळाच लागतो आपल्याला त्याचा. आणि खरंच एवढे गुण दाखवतात ना हे प्राणी की माणसं कधी कधी आपल्या डोक्याला ताप देतात, पण हे प्राणी तसे नाहीत बघा. तर त्यामुळे विशेष वाटतं खूप. कौन रो रहा है जाको? किसका आवाज आ रहा है? चिकड़ी? तर हे सांगायचं आहे मला की कधी कधी बघा माणसं आपल्या डोक्याला टेन्शन देतात, पण प्राण्यांना बघितलं ना की खूप छान वाटतं बघा. असं प्रेम येतं. कधी कधी मी रागात असले ना जरा, तर जॅकी जर आला घरामध्ये आणि तो जर बेडवर चढला तर त्याला जर बोललं ना, नाही जॅकी तिकडे बस, खुर्चीवर बस, की लगेच उठून जाणार. जॅको याकडे, पिल्लो पिल्लो. खरोखर प्राण्यांपासून ना खूप शिकायसारख्या गोष्टी आहेत. जसं की देवाच्या वचनामध्ये पण ना देवबापाने ना आळशी माणसाला कोणत्या लेवलला ठेवलं माहिती आहे का? आळशाला सांगितलं देवबापाने की जा दुसऱ्यांना शिकव. आणि मुंगीकडून शिक जरा. हे मुंग्या कशा म्हणजे आपल्या मोसममध्येच आपलं अन्न जमा करतात ना, आहे ना. आणि माणसं कसे काही महत्त्वाच्या वेळेला झोपून राहतात. अरे आळशा उठ आणि मुंगीकडून शिक. ती कशी आपल्या याच्यामध्ये म्हणजे योग्य समय आपलं अन्न सामग्री गोळा करते, बरोबर आहे की नाही. तसं काही प्राण्यांकडून काही शिकण्याच्या गोष्टी आहेत. आमचे जॅकी एवढं ना नम्र माणूस आहे ना की हर एकाचं प्रेम आहे त्याच्यावरती. म्हणजे पप्पा आले की म्हणतात की जॅकी दिसलं नाही रे, कुठं गेला. आशुबाई टेन्शनमधली असली, जॅको आला की जॅकी जॅकी करत राहते त्याला. आणि हे धीरज भाईचं तर प्रेम बघितलंच तुम्ही. बघा ना कसं प्रेम चाललं आहे, मालिश चालली फुकटमध्ये जॅकी साहेबाची आमच्या. तर प्राण्यांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे बरं भावांनो. आणि धीरजला खूपच प्रेम आहे. एकदा तर त्याला कुत्रं पण चावलं होतं बघा. त्याला प्राण्यांना खूप प्रेम देण्याची एक आदत आहे. एकदा काय झालं, चिपकुलीचं पिल्लू निघालं घरामध्ये, त्याने प्रेमाने उचललं. ते पळत होतं, ते पडत होतं त्या पेपरमधून. त्या पालीच्या पिल्लाला असं बोलत होता, नाही बाबू नाही, डरो मत बाबू, कुछ नाही होगा. कारण त्याला उचलून त्याने बाहेर सोडलं. आणि आता हे जाकूचं प्रेम बघत आहात तुम्ही की किती मालिश चालली त्याची, काय चाललं आहे त्याचा थाट. तर देवबापाला धन्यवाद खरंच बहिणीनं भावांनो. या प्राण्यांना बघून आहे ना एक शिकण्याची गोष्ट आहे की माणूस पण असं नम्र राहिलं ना तर त्यालासुद्धा अशीच इज्जत भेटू शकते. जसं हा प्राणी असून ते इज्जत कमवतो बघा, तसंच काही गुण दिले देवबापाने आपल्याला की आपण सुद्धा नम्र राहून आपण लोकांचं प्रेम घेऊ शकतो. दया आणि नम्र लोकांवर परमेश्वर दया करतो बघा. प्रभूची हीच इच्छा आहे की तुम्ही नम्र राहा, आहे की नाही. नाहीतर तर देवाच्या लोकांनी काय केलं असतं नाही का, नम्रता नसते शिकवली देवाने. तर देवाचे लोक म्हणले असते माझ्या पिताजीचं घर आहे, माझ्या पिताजीचं हे झाड पौधे प्राणी मात्र आहे ना आमच्या परमेश्वराचं आहे, आम्हाला लाईट बिल भरायचं गरज नाही. आणि जागोजागी भांडणं झाले असते. पण प्रभूने आपल्या लोकांना आज्ञा दिली की नम्र राहा. नम्रता शिकण्यासारखी आमच्या जॅकीकडून. खूपच गरीब प्राणी हा, खूपच. कधीच तो असा नख मारत नाही बघा. तर चला, हे खूप काही झालं आहे. व्हिडिओ बनवला मी बसल्या बसल्या धीरजचं. धीरज खुश झाला आहे. धीरज काय बोलायचं त्याला, बोल बरं 2 शब्द. लोकांनी हां जॅकी तुझं आहे आणि खरोखर त्याचाच आहे जास्त तर. म्हणजे आम्ही फुकटचं प्रेम करतो, पण तो शी शू काही त्याचं खायचं प्यायचं जेवण वगैरेच टायमावर देणं
सर्व काही बघतो बघा. आणि जाकूची रिॲक्शन वेगळीच असते तो घरात आला की. म्हणजे प्रत्येकासोबत वेगळं वर्तन आहे त्याचं नाही का. पण तरीही तो म्हणजे असा आगाऊ नाही, कोणासोबतही आगाऊपणा करत नाही. आणि धीरजचा आणि त्याचा खूप जवळचा संबंध आहे. चला तुम्ही म्हणत असाल की म्हणजे आजचा व्हिडिओ सर्व मी या प्राण्यावर बनवला, आपल्या जॅकी साहेबावर आणि धीरजवर. धीरजला आपण विचारूया. धीरज सांग बरं, 2 शब्द बोल बरं बाळा. आणि मजाक खूप करायची सवय त्याला, मजाकने कोणाचं भलं नाही झालं. 2 शब्द असे बोल की काहीतरी समाजाला शिकायसारखी मेसेज दे. काय बोलशील तू? माणसाने स्वतःच्या वागणुकावर लक्ष द्यावं. वागणुकीवर. आपण काय करतो दुसऱ्यांनाच बघण्यात आपला वेळ नाही घालावा आणि दुसऱ्यांना बघून स्वतःचं नाही ठरवावं. आणि दुसऱ्यांच्या चुकी जरा कमी काढाव्या, स्वतःच्या चुक्यामध्ये लक्ष द्यावं की चुक्या नाही, चुका. आपण कुठे काय करतो, आपण काय करतो दिवसभरात, कसं वागतो, आपण दुसऱ्यांना काय सांगतो, हे काय स्वतः बोलत आहेत स्वतःसाठी. कारण ते स्वतः खूप टाईम वेस्ट करतात आमचे धीरज बाळा. आणि त्यामुळे तो स्वतःसाठीच बोलत आहे. तर चांगली गोष्ट आहे. कधी कधी स्वतः शिकवतात माणसं बरं का असं बोलून. तर धन्यवाद. थँक्यू सो मच. देव तुम्हाला आशीर्वाद करो.